धमकी देण्यात आली आहे। छतरपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे। तर आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। छतरपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून धमकी देणाऱ्या या व्यक्तीचा शोध सुरू आहे। तर आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत। आपण थेट उदयकडे जाणार आहोत। उदय, आपण पाहतोय धीरेंद्र महाराजांना एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या व्यक्ती संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? अज्ञाताचा शोध लागलाय का? नक्कीच आपण काल पाहिलं होतं की श्याम मानव अनिसचे जे श्याम मानव आहेत त्यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर वाद त्यांच्या ते जे दरबार घेतात दिव्य दरबार, त्या दरबारावर आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी आली होती, त्यांना नरेंद्र दाभोळकर करण्याची धमकी आली होती। नाही त्यानंतर आता रविवारच्या वेळी जे आहे ते धीरेंद्र शास्त्री यांचे जे काकाचे भाऊ म्हणजे ज्याला आपण चुलत भाऊ म्हणू शकतो त्यांना जे आहे ते एक फोन आला होता आणि तो फोन अमरसिंग नावाचा व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीने जे आहे ते फोनवरून धीरेंद्र कृष्ण यांच्या 13वीची तयारी करा अशा पद्धतीची जी आहे ती धमकी दिली होती। एक प्रकारे ही जीवे मारण्याचीच धमकी आहे। लोकेश गर्ग म्हणून जे आहे ते धीरेंद्र कृष्ण यांचे भाऊ आहेत आणि त्यांना फोन करून ही धमकी देण्यात आली होती। रविवारी 2 वेळा त्यांना फोन आले होते आणि त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध जरी गुन्हा दाखल केला असला तरी त्यांनी अमरसिंग असं आपलं नाव सांगितलं होतं आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती। आता या विरोधात जे आहे ते मध्य प्रदेशमधला छतरपूर जिल्ह्यातला बठिया पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते 506 आणि 507 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि अज्ञात त्या इसमाचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। मात्र आता कुठेतरी या सगळ्या प्रकरणावर ज्या पद्धतीने जीवे मारण्याच्या धमकी येतात त्यामुळे आता हा वाद त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाकडे आपण लक्ष ठेवून राहणार आहोत, सगळे अपडेट्स घेत राहणार आहोत। उदय तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। वळूयात पुढच्या बातमीकडे। तर आज एनसीपी पक्षाची बैठक होत असून शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। त्याचबरोबर राज्यातील राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। एनसीपी पक्ष कार्यालयामध्ये थोड्याच वेळात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात होणार आहे। बैठकीमध्ये अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत। सुनील तटकरे, एकनाथ खडसे हे सुद्धा या बैठकीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर राष्ट्रवादीची आजची महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत। विनोद, बैठकीला सुरुवात झाली आहे का? तर आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असून राज्यातील राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे।